हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत आणि मजेत ना आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर काल अजून एका नवीन ताईची कमेंट आली. ती नवीन ताई म्हणजे माझ्या माहेरच्या आहेत आमच्या बाजूलाच राहतात त्यांचं नाव पण घेते ती पांटी म्हणून. तर त्यांनी केली का त्यांच्या मुलीनं कमेंट केली बरं का. मला खूप छान वाटलं ग. दुर्गा किंवा ती पांटी जे बी कोणी दोघीपैकी असताल तर कमेंट मला केली त्यांनी की माझ्या ताईला व्हिडिओ सॉरी गिफ्ट खूप छान भेटलं म्हणून. तर खूप खूप धन्यवाद. ती पांटी किंवा दुर्गा दोघी कोणी बी असताल तर खूप अगदी हृदयातून त्यांचे आभार बरं का. आणि खूप छान वाटलं की आपल्या माहेरच्यांची कमेंट आली आहे. तर अशीच कमेंट करत जा. तुमच्या कमेंटची मी भरपूर अशी वाट बघत असते की आता कुणाची कमेंट येते. काल त्यांची कमेंट वाचून एवढं छान वाटलं मला, त्याच्यामुळे म्हणलं आज व्हिडिओमध्ये त्यांचं नाव पण घ्यावं आणि त्यांना धन्यवाद पण म्हणावं. तर थँक्यू सो मच अजून एकदा सर्वांना. आणि दीपा आंटी किंवा दुर्गा ज्या बी दोघीपैकी कोणी दोघी माहिती की ज्यांनी बी कोणी कमेंट केली असेल त्याला अगदी हृदयातून धन्यवाद आणि थँक्यू सो मच असं म्हणेल मी. तर चला, हे काय ठेवलं म्हणताल ताईनं. हे कालचं पीठ उरलं होतं आपल्या मुगाच्या डोशाचं. एक डोसा केला. ही आपली अद्रकची चटणी. आणि आज धरायची होती मला एकादशी, पण एकादशी आल्या आता 2. तर सकाळचा स्वयंपाक संपून गेला. सकाळी आज पोहे केले नाश्त्याला, ते पण संपून गेले. कारण मी त्यांच्यापुरतंच केलं होतं एकादशी धरायचे म्हणून. पुन्हा म्हणजे भागवत एकादशी धरते दुसऱ्या दिवशीची वारकऱ्याची एकादशी असती असं म्हणते. तर सकाळी तुमच्या जाऊबाईचा आंटीचा फोन आला की अगं आजची एकादश नाही आहे आणि उद्याची एकादश आहे, वारकऱ्याची उद्याची असती. तर मग आता म्हटलं चला, मग होतं एका दोशाचं पीठ डोसा टाकला. आता खाऊन घेते. आता जायचं आहे मंदिरला त्या आजीच्या मुलीसोबत. आता वाजले तर बघा 10:30. दाखवते तुम्हाला एक मिनिट. 10:30 वाजली होती. तर म्हणलं आता चला नाश्ता करायला. आता नाश्ता करावं मग, कारण मंदिरहून येऊन पुन्हा आजीचा स्वयंपाक, कारण खूप वेळ होत आहे खाली. त्याच्यामुळे म्हणलं आता अगोदर नाश्ता एवढं खाऊन घेते, जाते किती का वाजनात यायला मग. तर चला या मैत्रिणी. आणि मी आता ना तुम्हाला सांगते, बाहेर उन्हात बसून नाश्ता करणारे. इतकं छान ऊन आलं आहे ना बाहेर. आणि हे बा मस्त असं उन्हात इथं खुर्ची ठेवलेली असते. तर या माझ्या मैत्रिणी, माझे दादा ताई सगळेजण नाश्त्याला, गरम गरम नाश्ता उन्हात बसून. तर चला मैत्रिणीनं निघाले. 10:30 वाजले. तर हे पाहू शकता तुम्ही. मला दाखवून म्हटलं किती वाजले दाखवते. हे पहा 10:30 वाजलेत. आता यायला अजून किती वेळ होते माहीत नाही. आलं की आजीचा स्वयंपाक. आता भरपूर वेळ जात आहे खालीच. तर चला, झालं तर मंदिरातलं शूट करते, तुम्हाला पण शेअर करते. उत्तरद्वार खोलते आज एकादशीचं. इथं आजच केली एकादशी सर्वांनी, त्याच्यामुळं आजचीच पूजा. तर चला, आणि अजून एक कमेंट आली बरं का. माझा नातू आहे, माझ्या पुतण्याचा मुलगा आहे सोहम म्हणून. तर अलका आजी खूप छान गिफ्ट आहे. तर थँक्यू सो मच सोहम बाळा. आणि खूप छान वाटलं बरं का तू कमेंट केलीस, आणि धन्यवाद. तू ये हैदराबादला एकदा सोहम. तर चला, त्यानं पण लेकरानं कमेंट केली. खूप छान वाटलं सोहमची कमेंट ऐकून. थँक्यू सो मच सोहम अजून एकदा बाळा तुला. तर काल एकादशीचं मैत्रिणींनो गेले मंदिरला. एवढी गर्दी होती आणि एवढं छान सुंदर सजवलं होतं ना मंदिर, विचारायची सोय नाही. काल एकादशी वैकुंठ एकादशीला ना इथं मंदिरात उत्तरद्वार खोलतात. आणि उत्तरद्वारमधून दर्शन घेण्याचं वेगळंच काहीतरी महत्त्व आहे. त्याच्यामुळे मी गेले मैत्रिणी माझ्या त्या. तरी ते एवढा गर्दा होता ना मैत्रिणींनो. आता तिथला आवाज येत असेल तुम्हाला. आणि असं सजवलं होतं, मूर्त्या वगैरे बाहेर ठेवल्या होत्या, कृष्णाची, गणपतीची, महादेवाची पिंड अशी बाहेर ठेवली होती. आणि ती आजीला बघायला खूप आवडते, त्याच्यामुळे आम्ही तिथून व्हिडिओ काढून आणला. त्यांची मुलगी होती माझ्यासोबत, पण तसं की तुम्हाला म्हणलं ना की त्यांना कॅमेरा द्यायला आवडत नाही मैत्रिणींनो. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या 2 मुली आम्ही सगळेच गेलतो मंदिराला. घरी आल्यास आजीला दाखवलं, एवढं छान वाटलं तिला. आणि मला बी म्हणजे व्हिडिओ पाहिजेच होता. आणि आजी बी बघल म्हणलं बिचारी घरी, तिला कारण येत नाही ना मंदिर. या अशा मूर्त्या खूप छान ठेवल्या होत्या, तिला खूप छान वाटलं. हे पहा मैत्रिणींनो, कसलं भारी सजवलं होतं. पूर्ण असे डेकोरेशन ते वगैरे केलं होतं. वरून सगळं मंडप टाकला होता आणि खूप छान वाटलं. मध्ये गेल्याच्या नंतर मध्ये अलाउड नव्हता, तरी पण मी दाखवल तुम्हाला. तर हे पहा मैत्रिणींनो, उत्तरद्वार खुललं होतं आणि उत्तरद्वारामधून आम्ही घेतलं हे व्यंकटेश्वराचं दर्शन मैत्रिणींनो. आता वाजलाय 1:30. तर 10:30ला गेलतो, 1:30 वाजता आलोत. हे पहा असे इथं प्रसाद भाताचाच देतात मैत्रिणींनो. काजू भात दिलाय. हे पहा असा मस्त. येता त्यांनी नारळ पाणी पाजलं, नारळ पाणी पिलं, भरपूर मजा केली.
आणि हे नारळ असं घरी ते देतात खायला. मला काही आवडत नाही आहे, मी लेकरांसाठी आणलं मंदिरातलं नारळ आपलं फोडलेलं. कारण मंदिरामध्ये बाहेरून केलेलं मी शूट आहे, तुम्हाला शेअर करेल. केलं आहे आधी बघा, पण एकदम मध्ये असं मंदिरात डायरेक्ट मंदिरामध्ये न्यायला परवानगी नव्हती, कारण फोटो वगैरे काढू देत नव्हते. त्याच्यामुळे बाहेरूनच जेवढं खूप सजवलं होतं मंदिर. आणि एकादशीला खूप महत्त्व देतात मैत्रिणींना इथं, आणि त्यातली त्यात आजची एकादशी पुत्रदा एकादशी. त्याच्यामुळं न्यू इयरसुद्धा इथं म्हणजे खाणारे लोक भरपूर आहेत, पण ते पण पाळतात. आणि मंदिर वगैरे खूप छान उत्तरद्वार खोलतात आज, विशेष म्हणजे बघा मैत्रिणींनो. तर आज उत्तरद्वार खोलते तर त्या उत्तरद्वारातूनच सगळ्यांना मध्ये एंट्री मंदिरात जायला. तर खूप छान असं मस्त वाटलं, छान दर्शन वगैरे छान झालं. आले आता 1:30 वाजला आहे, उशीर झाला आज थोडासा. मी करायले मुळीचे पराठे. हे आलेले आहेत आमचे मिस्टर. काय आणले काय माहीत नाही. बेसन पीठ हंतीचं आणि त्याच्यात तुला भजे. हो मला भजे. तुम्ही खाणार नाहीत? नाही नाव माझं गाव तुमचं? तुझ्यासाठी जाणार. नाही नाही खरं खरं सांगायचं, एक बी देणार नाही. बघा आणलेत म्हणले माझ्यासाठी खायला, तर त्यांनाच जाई ना. फुलं बी दिलेत, आंटीने दिलेत का? किती पैसे विचारायचे ना. पाव किलो दिसायले तर 30 रुपये द्यावं लागतील. उद्या घेऊन जाताना. आता मुळ्याचे पराठे करायले. कालचं तर मॅगीनं कॅन्सल झालं सगळं. सकाळच्या डब्याचं सकाळी बघू. उद्या अजून एकादशी ना, उद्याची करायची भागवती एकादशी. आता आजची कॅन्सल केली ना मी. शब्दाला भिजलेला तसाच आहे. राहत त्याला काय होत नाही. तर चला आपल्याला मुळ्याचे पराठे. हे एक मुळा, कारण 4 ते 5 ते 6 पराठे करायचे. तर कारण लेकरांना मी पिवळी खिचडी, कारण पूर्ण मग 2-2 खा म्हणलं तर खात नाही. एक पराठा थोडी खिचडी असं दिलं तर खाते. तर चला. तर बघा हे आपलं धपाट्याचं मी सगळं आता समप्रमाणात घेते. कोण कसं घेते माहीत नाही मैत्रिणींनो. थांबा तुम्हाला उजेडात दाखवते. तर जरा थोडासा अंधार पडते असं. तर हे बघा ह्यावेळेस लाल नाही टाकलं मी तिखट. हिरव्या मिरच्या नाही टाकल्या, लाल तिखटच टाकलंय. आणि सगळं तिन्ही बी पिठं मी समप्रमाणात घेतले. तर थोडीशी कांद्याची पात, मुळा घेतलाय खिसून, आणि जिरे, थोडेसे तिळं नव्हते माझ्याकडे, संपले तिळं नाही घातली मी. तर तिंबून घेते आता ह्याला. चला लाडूचं भाजून ठेवलं होतं आणि मिक्सरमधून बी काढलंय. तर लाईट नसल्यामुळं क्लॅरिटी नाही तेवढी पाहिजे तशी. तर चला असू द्या. इथली ट्यूबनं माझी अशी चलायली मैत्रिणींना, त्याच्यामुळे हे छोटा बल्ब लावला, त्याचा उजेड असा पडायला. आता लाडू बांधायले, तर अगोदर खायलेत नंतर बांधायलेत. पण चला असू द्या, काय फरक बरं नाही खाल्ला. बरं खाल्ला असेल तर माप आहे, काही नसते. कारण मी देवाला अगोदरच 2 इथं बांधून ठेवलेले आहेत. मला माहीत होतं असं होतंय म्हणून. त्याच्यानं बिंदास खा बांधा. सगळ्या झाल्या शकता दाखविते मैत्रिणींनो. तर चला आपले धपाटे चालू. इथं मस्त आलाय कलर. हे आपलं दूध तापायलंय. आणि हे आपले मिस्टर बघा लाडू बांधायले. तर एवढे झालेत बांधणं. किती खाल्लेत माहीत नाही आहे का, नाहीत खाल्ले काहीतरी खरं सांगायचं. इकडं बसवले कारण तिकडला खावंच लागते. तर पण करत नसते खायचे. कमी जास्त सांगता येते. हां ते तर खरं आहे. राईट. हां बरोबर आहे की नाही मैत्रिणींनो. तर हे झाले आपले लाडू पूर्ण तयार. माझे तरी कसे लहान मोठे झालेत, पण त्यांनी बघा कसे एका साईजमध्ये बांधलेत पूर्ण लाडू. झाले एका लाडूचं ठेवलंय, ते बांधता येत नसेल. धन्यवाद. हे आपले झाले धपाटे तयार. 5 ते 6 किलो. तर आणि हे आपलं सकाळचं इडलीची तयारी. हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर हेच ठेवते बाहेर. उद्या मला एकादशी बसवता एवढं तुम्हाला हे फ्रीजला ठेवून देते. आता 2 दिवस डोसे आणि उत्तप्पे होऊन जाते. तर